नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। ओव्हरलोड वाहनांना नेमका कुणाचा आशीर्वाद? ओव्हरलोड जड वाहनांवर कारवाई शून्य। सर्वोपचार रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर, परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। अकोला लोकसभेत शिवसेना ठाकरे गट उतरण्याची शक्यता, पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक। अकोला शहरातील उड्डाणपूल बनला अपघात प्रवण स्थळ, वाहनांची समोरासमोर धडक, एक गंभीर। महावितरणकडून वीज बिल बाकी विरोधात मोहीम, अवैध वीज घेणाऱ्यांचे धाबे दणाणले। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरात वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक सामान ठेवून ओव्हरलोड वाहतूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून या ओव्हरलोड वाहनांमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे ओव्हरलोड वाहनांची जीवघेणी वाहतूक कधी थांबणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। अकोला शहरात राजरोसपणे वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक वस्तू वाहनांमध्ये भरून ओव्हरलोड वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस असून त्यांच्यावर होणारी कारवाई मात्र थंड बस्त्यात असल्यामुळे हे प्रकार आता वाढत आहेत। शहरात केवळ ठराविक वेळेमध्येच अवजड वाहनांना प्रवेश असून दुपारच्या वेळेमध्ये अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही संबंधित प्रशासनाच्या नाकावर टिपून अवजड वाहने शहरात प्रवेश करीत असल्याचे प्रकार वाढले आहेत। अकोला शहरात जड वाहनांना प्रवेशबंदीबाबत विविध ठिकाणी फलक लावण्यात आले असून आदेशाची अंमलबजावणी मात्र थंड बस्त्यात असल्यामुळे शहरात दुपारच्या वेळेतही जड वाहने प्रवेश करीत असल्यामुळे अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। शहरात प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याबाबत चित्र समोर येत असून याबाबत पोलीस विभागाकडून कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तर शहरातील प्रमुख मार्गावर दररोज ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे। वाहनांवर ओव्हरलोड माल भरून त्यावर काही मजूर बसून प्रवास करीत असल्याचेही चित्र धोकादायक असून ओव्हरलोड वाहतूक होत असताना मात्र पोलिसांकडून कारवाई शून्य आहे। अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या एकमेव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गावावरून मोठ्या प्रमाणात रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक येतात, परंतु सुविधेअभावी सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असून रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शासकीय रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र येथे असणाऱ्या अस्वच्छतेमुळे रुग्णांसोबत रुग्णांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न पुढे आला। रुग्णासोबत आलेले नातेवाईक पेशंट होत असल्याबाबत बोलल्या जात आहे। शासकीय रुग्णालयात सगळीकडे अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे याकडे मात्र लक्ष देण्यासाठी संबंधित विभागाकडे वेळ नसल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत। संपूर्ण रुग्णालयांमध्ये असणाऱ्या शौचालयातील पाईप लिकेज असल्यामुळे संपूर्ण रुग्णालयात दुर्गंध येतो। याबाबत दैनिक सिटी सुपरफास्टचे प्रतिनिधी यांनी अधिष्ठाता यांच्याकडून माहिती घेण्यासंदर्भात अधिष्ठाता यांच्या कार्यालयात संपर्क केला असता अधिष्ठाता यांनी पत्रकारांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही। त्यामुळे अधिष्ठाता पत्रकारांनाच माहिती देत नसतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे। शासकीय रुग्णालयातील संबंधित कर्मचारी अधिकारी यांचे स्वच्छतेवर लक्ष नसल्यामुळे शौचालयातून पाईप लिकेजमुळे पाण्याचा होणारा अपव्यय व दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाची बैठक सिव्हिल लाईन रोड स्थित जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी यावेळी होणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून काल भाजपाच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आता अकोला लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत असून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली।
यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीचे कोणतेही पदाधिकारी बैठकीत उपस्थित नव्हते. अकोला लोकसभेची निवडणूक पाहता शिवसेनेबरोबर काँग्रेस पक्षाचे नेतेही तयारीला लागले असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांची युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेची तयारी आमची सुरुवातीपासून आहे. शिवसेना नेहमी निवडणुकीच्या तयारीलाच हजर असते. आजची जी बैठक आहे ह्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कसा ह्या जिल्ह्यामध्ये विजयी होऊ शकतो याच्यासाठी नियोजनाची बैठक आहे. आणि अद्यापर्यंत असा कोणत्याही पक्षाच्या इकडून कोणते आदेश आले नाही, चर्चा चालू आहे. लोकसभेची आमची तर सुरुवातपासून तयारी आहे, परंतु पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला, ज्या पक्षाला उमेदवारी मिळाली त्या पक्षाचं आम्ही निश्चितपणे प्रामाणिक काम करू. आमची मागणी शिवसेनेला सुरुवातीपासून आहे आणि शिवसेनेसाठी आम्ही हा अकोला जिल्हा मागणार सुद्धा आहोत. अकोला शहरातील टॉवर चौक उड्डाणपुलावर अपघाताची मालिका काही केल्या कमी होत नसून टॉवर चौकातील उड्डाणपूल आता अपघात प्रवण स्थळ बनत चालले असल्याची भावना व्यक्त होत आहे. दर दिवसाआड येथे अपघाताची मालिका सुरू असून याबाबत संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उड्डाणपुलावर टिप्पर आणि मालवाहू वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत मालवाहू ॲपेचा समोरील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आणि ॲपेतील क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. MH30 BD 6666 क्रमांकाचा टिप्पर स्टेशनकडून अशोक वाटिकेकडे जात होता, तर MH30 BD 2373 क्रमांकाची मालवाहू गाडी टाईल्स घेऊन अग्रसेन चौकाकडे येत होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत मालवाहू गाडी क्लीनर अब्दुल रफिक गंभीर जखमी झाला. याबाबत पुढील तपास रामदासपेठ पोलीस स्टेशन पोलीस करीत आहेत. अकोला शहरातील जुने शहर परिसरातील गुलजारपुरा अंतर्गत येणाऱ्या DP भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन महावितरणकडून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबविली जात असून या कारवाईमुळे अवैध वीज जोडणी करणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शिवाय थकीत वीज बिल भरण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. महावितरणतर्फे पूर्वी नागरिकांच्या थकीत बिलात सवलत देण्याकरिता वीज बिल भरण्यासाठी हप्ते पाडून देणारी स्कीम गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. आता वीज ग्राहकाला थकीत बिलाचा पूर्ण भरणा करावा लागणार आहे. यावर्षी मार्च अखेर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज 14 मार्च रोजी जुने शहरमधील गुलजारपुरा भागात सकाळपासून विशेष मोहीम राबविण्यात आली असून यावेळी महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी गुलजारपुरा अंतर्गत येणाऱ्या DP परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन थकीत वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांच्या घरी जाऊन बिलाची वसुली केली. आज महावितरणतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मोहीममुळे या भागात वीज चोरी करणाऱ्या नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे दिसून आले. आज राबविण्यात आलेल्या या विशेष मोहीममुळे महावितरणच्या तिजोरीत किती थकीत वीज देयकाची रक्कम जमा होणार हा विषय मात्र गुलदस्त्यातच आहे. जे नागरिक नियमित वीज बिल भरत नाहीत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी होत आहे. केवळ उधारीत सिगारेट न दिल्याने दादागिरी करत एका तरुणाने दुकानाची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दुकानात ठेवलेले पैसेही आरोपींनी पळवून नेल्याचा आरोप महिलेने केला असून याबाबत जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जुने शहरातील बाळापूर नाका परिसरात अनेक गल्लीदादा तयार झाले असून लोकांकडून पैसे उकळणे, पैसे न दिल्यास दादागिरी करणे, तोडफोड करणे, दारू पिऊन गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार नित्याचेच झाले आहेत. बुधवारी सायंकाळी बाळापूर नाका भागातील महालक्ष्मी किराणा व जनरल स्टोअर्समध्ये अशाच एका गावगुंडाला उधारीत सिगारेट न दिल्यामुळे या तरुणाने दादागिरी करत गोंधळ घातला. दुकानाची तोडफोड करून दुकानात ठेवलेले हिसकावून घेतले. यामुळे दुकान मालक असणारी महिला घाबरली होती. घटनेची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलीस अधीक्षक गुन्हेगारांवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करीत आहेत. त्यामुळे जुने शहरात दहशत माजवणाऱ्या गावगुंडांवर MPDA 1 नुसार कारवाई करीत त्यांना धडा शिकवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेला दुकानात जायची वाटते, त्यानं का सिगरेट काही घेतली, पैसे मागितले त्या ताईनं, आणि काही पैसे दिले नाही. तो जसं घरात बसला, त्याची मोठी मुलगी होती, ताई होती, त्यानं त्याला मारलं, मुलाला मारलं आणि ते होत नाही तर गल्ल्यातले पैसे येऊन गेले. आताच आम्ही 2 दिवस म्हणजे सकाळी या ताईनं त्यांना भाडं दिलं होतं, ते पैसे कमी
डॉक्युमेंट कौन था? वागळकर आहे म्हणतात आडनाव, म्हणजे असं आम्ही वागळकर आडनाव आहे, नाव नाही माहीत त्याचं पूर्ण. शासकीय कार्यालयीन वेळेचे महत्त्व लक्षात न घेता कामावर उशिरा येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 44 कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. याबाबत कर्मचारी नेमके काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयाची शिस्त पाळणे आवश्यक आहे. वारंवार गैरहजर राहणे, कामावर उशिरा येणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित नसणे अशी कुठलीही बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही. या प्रकारे कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त 44 कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली असून खुलासा मागविण्यात आला आहे. कधी काळी नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून गौरवलेली पूर्णा नदी स्वच्छता मिशन अपयशी ठरली असून मोरणा नदीमध्ये जलकुंभीचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे नदी मृत झाली आहे. महापालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या खऱ्या, मात्र तरीही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे उपाययोजनांचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांच्या पुढाकाराने नदी स्वच्छतेचा ध्यास घेऊन अकोल्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मोरणा नदी स्वच्छतेसाठी 13 जानेवारी 2018ला हजारो लोकांनी एकत्रित येत मोरणा स्वच्छता मिशनच्या माध्यमातून मोरणा नदी स्वच्छ केली होती. या कार्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. मात्र त्यानंतर वर्षभरातच मोरणा स्वच्छता मिशनचा पूर्ण बोजवारा उडाला होता. त्यामुळे ही नदी स्वच्छता मोहीम पूर्ण अपयशी ठरली असून आज मोरणा नदी पूर्णतः जलकुंभीने भरलेली असून ही नदी स्वच्छ करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे मोरणा नदी मृत झाली आहे. जलकुंभी काढण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या खऱ्या, मात्र त्या उपाययोजना पूर्ण न झाल्यामुळे परिस्थिती आज जैसे थे बनली आहे. त्यामुळे जलकुंभी एकीकडे काढली जात असतानाच त्याच जागेवर पुन्हा एकदा जलकुंभी उगवत असल्यामुळे मोरणा नदीमध्ये जलकुंभीचे साम्राज्य वाढले आहे. तसेच रस्त्यावरून जाणारे नागरिक नदीत कचरा फुले फेकत असल्यामुळे दिवसेंदिवस अस्वच्छता वाढली असून कधी काळी दुथडी भरून वाहणारी ही नदी आज जलकुंभीमुळे पूर्णतः मृत झाली आहे. यामुळे नदी स्वच्छतेच्या अभियानाचा उपयोग नेमका काय झाला असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणावर चालणारे आहोत. लोकसभा उमेदवारांच्या यादीत मराठा साम्राज्याचे उमेदवार असू शकतात, यात नवल वाटण्यासारखे काही नाही, अशी भावना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अकोल्यात व्यक्त केली. त्यांनी अकोला दौऱ्यावर विविध ठिकाणी भेटी देत आढावा घेतला. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे अकोला दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपा लोकसभा संपर्क कार्यालयात भेट देत अकोला लोकसभा भाजपाचे अधिकृत उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघ संदर्भातील आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेत काम करणारा पक्ष असून जातीपातीच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्षता ठेवत काम करण्याचा आमचा हेतू असून त्या माध्यमातूनच देशस्तरावर भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही जातीपातीच्या वर जाऊन काम करतो. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कर्तृत्व, क्षमता यावर आमचे निर्णय होतात. ही नवीनच बातमी आहे. काल आमचे 20 मध्ये असतील. कोणी ठरवला तगडा आणि कोणी ठरवला नौखा. मतदार ठरवतील ना तगडा कोण आणि नौखा. गेले 3 वर्ष संजूभाऊंच्या आजारपणामुळे सगळी लोकसभा तोच सांभाळतो. गावोगाव तो जातो, लोकांच्या मागण्या ऐकतो, लोकांची निवेदने घेतो, आमच्यासारख्यांना बोलून ते प्रश्न मार्गी लावतो. त्यामुळे तो असा अचानक उदयाला नाही आला, लोकांना तो माहिती आहे. आणि संजूभाऊंबद्दल प्रेम जे गावोगाव आहे त्याचा उपयोग आमच्या उमेदवाराला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदीजी खाली माझं चॅलेंज आहे. आज मी तुम्हाला पैसे देतो हे म्हणणं बरोबर नाही, परंतु काही कॉलेज विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला यासाठी असाईन करायचं असेल तर त्यांना काहीतरी विचारायला चहा पाणी द्यायला लागेल तर ते देतो म्हणताना तुम्ही पण खर्च करू शकता. 10 कॉलेज विद्यार्थ्यांना तुम्ही ब्लाइंडली सोडा मागे पण त्यांनी प्रामाणिकपणे फीडबॅक आणायचा. तर त्या प्रत्येकाने 20 म्हणजे 10 जणांनी 200 जणांना जे विचारलं असेल का हो मोदी का काय, का लोकमत पेपर काय असा लोकमत बॅलन्स आहे.
पण तो काही BJPचं मुखपत्र नाही, पण त्यांनीही प्रामाणिकपणे लोकांचं मत जे मांडलं ते सगळे 87% मोदी, 67% मोदी आणि 27% राहुल गांधी, ते उद्धवजी वगैरे ते काही यादीत पण नाही आहे. त्यामुळे तो कॅन्डिडेट काही क्वालिफिकेशन घेऊन उभा आहे. त्यातले संजूभाऊंचे चिरंजीव गेले 3 वर्ष फील्डमध्ये आहेत. संजूभाऊंची एक सहानुभूती आहे, लोकांमध्ये प्रेम आहे. पण बरोबरीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, मोदीजी वर्षातून 3 वेळा आणि एकदा चुनावी घोषणा करून थांबलेले आहेत. सातत्याने सगळी वर्ष मिळाली, 6,000 मिळाले. शेतकरी म्हणाले, रे बाबा तू काय घेऊन आला, आम्हाला तर गेले 5-6 वर्ष मोदीजींमुळे बियाणं घ्यायला पैसे मिळाले. त्यामुळे मोदीजींची लाट इतकी आहे की आज दिवसभरामध्ये तुम्ही खरंच प्रयोग करा की 10 महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 टार्गेट द्या. संध्याकाळी मला प्रामाणिकपणे भेटा. लोक म्हणतात की बाकी वर काय चाललं आहे आम्हाला कळत नाही, आम्ही मोदींना बोलतात. काही तगडा वेगळा नाही. त्यांची एक वोट बँक आहे, त्या वोट बँकेवर विजय होत आहेत. जिंकायला जरा जास्त लागतो. अकोला वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. या भागातील वन्यजीव मोठ्या प्रमाणात असणाऱ्या प्रादेशिक जंगल परिसरातील वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वन विभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून जंगलातील प्राणी तसेच पक्ष्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून जंगलामध्ये वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे बहुतांश नैसर्गिक स्रोत आटले आहेत. यातच जंगलातील वन्य प्राण्यांना तहान भागवता यावी याकरिता कारंजा मंगरुळपीर प्रादेशिक वन विभागाच्या वतीने जंगलातील कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी पुरवठा करण्याच्या मोहिमेला गती आली आहे. यामध्ये वनोजा येथील वनजीव प्रेमी युवकांनी सहभाग दर्शविला आहे. कारंजा मंगरुळपीर येथील प्रादेशिक वन विभागाच्या जंगलात बिबट, नीलगाय, काळवीट, रानडुक्कर तसेच विविध प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने आता कृत्रिम पाणवठ्यामधील पाण्याने त्यांची तृष्णा तृप्ती होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेताकडे तसेच गावाकडे वन्यप्राणी शिरण्याच्या घटनांना आळा बसला आहे. उन्हाची दाहकता सातत्याने वाढल्याने जंगलातील कृत्रिम पाणवठ्याच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच रणरणत्या उन्हात सर्वत्र ओसाड दृश्य दिसत असल्याने मनाला व डोळ्यांना कुठेच गारवा मिळत नाही. मात्र अशा परिस्थितीत निसर्गाला पळस फुलल्यामुळे सौंदर्य प्राप्त होते. सध्या अकोला जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर सर्वत्र पळस फुललेला असून होळी जवळ आल्याचा सूचक संदेश देत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पळस फुलल्यामुळे अकोला जिल्ह्यातील रस्त्यांचे सौंदर्य खुलले आहे. पळस फुलांचे होळीला महत्त्व असल्याचे जुने जाणकार बोलतात. होळी व धुलीवंदना दरम्यान पळस फुलांचा उपयोग ग्रामीण भागात रंग तयार करण्यासाठी करतात. हे विशेष. या पळस फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने अनेक गावकरी ह्या फुलांना तोडून आपल्या घरी साठवून ठेवतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार होळीच्या सणाला पळस फुलांचा रंग वापरल्यास याचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत नसून याचा आपल्याला आरोग्यास उत्तम फायदा होतो. पाहूया या फुललेल्या पळस फुलांचे एक विहंगम दृश्य. अकोला जिल्ह्यातील खडकी चांदूर येथील ग्रामपंचायतमध्ये अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे गावकऱ्यांची शासकीय कामे खोळंबली असून ग्रामपंचायतचे दार उघडे करून कर्मचारी जातात तरी कुठे असा प्रश्न गावकऱ्यांच्या वतीने विचारला जात आहे. खडकी चांदूर हे गाव अकोल्यापासून 7 किलोमीटर अंतरावर असून येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यालयीन वेळेत कुठलेही अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे गावकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांअभावी नागरिकांची ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय कामे रखडले असून येथील अधिकारी मनमानी करताना दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे दार उघडे करून अधिकारी व कर्मचारी नेमके जातात तरी कुठे हा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. गावकऱ्यांची कामे रखडली असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. ओव्हरलोड वाहनांना नेमका कुणाचा आशीर्वाद? ओव्हरलोड जड वाहनांवर कारवाई शून्य. सर्वोपचार रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर. परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
अकोला लोकसभेत शिवसेना ठाकरे गट उतरण्याची शक्यता, पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक. अकोला शहरातील उड्डाणपूल बनला अपघात प्रवण स्थळ, वाहनांची समोरासमोर धडक, एक गंभीर. महावितरणकडून वीज बिल बाकी विरोधात मोहीम, अवैध वीज घेणाऱ्यांचे धाबे दणाणले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.